नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज स्कूल सुटल्यावर आम्ही गेलो होतो डेंटल हॉस्पिटलमध्ये. दोघांची रस्त्याने पण मस्ती चालूच होती. मग त्यानंतर तिथं गेल्यावर दोघं खेळायला गेले. हॉस्पिटलमध्ये ह्यांना ह्यासाठीच यायचं असतं खरं. त्यानंतर मग अवनीशचं चेकअप वगैरे केलं, एक्सरे काढला आणि डॉक्टरनी दिवाळीनंतरची डेट दिली ट्रीटमेंटसाठी. मग घरी आल्यावर आदिराच्या स्कूलमध्ये दिवाळी पार्टी होती, त्यासाठी आदिरा तयार झाली. स्कूलमधून आल्यानंतर मग आम्ही गेलो होतो गार्डनमध्ये. गार्डनमध्ये आज फटाके वाजवण्यासाठी सगळे आले होते. आदिराने तिच्यासाठी आपटी बॉम्ब घेतला होता आणि अवनीशने बिडी बॉम्ब. आदिराचे बॉम्ब वाजत होते, अवनीशचे एखादा फुसका निघत होता, एखादा वाजत होता. त्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यावर आज वसुबारस होती, त्यामुळं मग दिवा पण लावायचा होता पहिला दिवस. मग छोटीशी रांगोळी काढली आणि दिवे लावले. त्यानंतर मग उद्या गावाला जायचं होतं. मग आज काहीतरी करायचं म्हणून मग शंकरपाळ्याचं पीठ मळायचं ठरवलं. मग मी 1 किलो मैदा घेतला होता आणि त्यासाठी मग ह्याच ग्लासने 1 ग्लास पाणी, 1.5 ग्लास साखर आणि 1 ग्लास तूप असं घेऊन मी हे पीठ मळून ठेवलं. पीठ भिजत ठेवून मग मी म्हटलं थोडीशी दिवाळीची खरेदी पण करायची होती. मी निघाले तर मग आदिरा पण पाठी लागली होती. मग आदिराला घेऊन मी गेले. रस्त्याने दोन्ही बाजूनी खूपच गर्दी होती. सगळेजणांनी स्टॉल लावले होते फटाक्याचे, रांगोळीचे आणि मग आदिराचे पायच खूप दुखले होते. मग संध्याकाळी तिचं मालिश केलं आणि शंकरपाळ्या केल्या. बाय.